त्या 10 नालायकांसाठी तुम्ही पूर्ण ते ड्रायव्हरला नाव नका ठेवू. किंवा मी हे पण म्हणल, त्या 10 नालायक पोलिसांसाठी, नालायक पोलिसांचं पण मी तेच म्हणल किंवा RTOचं पण म्हणल की महत्वाचा विषय आठवलाय मित्रांनो, नक्कीच समजून घेण्यासारखा आहे आणि नक्की समजून घ्या. आजचा 19वा दिवस आहे आणि आपण 6 राज्यांमधून प्रवास केला, कुठेही आपण एंट्री दिली नाही. छत्तीसगडमध्ये एवढी आर्ग्युमेंट झाली तरी पण 1 रुपयाची एंट्री मी तिथं दिली नाही. आणि आता ज्यावेळेस आपल्याला कर्नाटक पोलिसांनी इथं पहिल्यांदा माझी गाडी अडवली, बट त्यांनी पण डॉक्युमेंट चेक करून सोडून दिलं. म्हणजे ना आर्ग्युमेंट केली ना काय. हे सांगायचंय की छत्तीसगड गव्हर्नमेंट झालं, त्याचबरोबर MP गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट झालं, पोलीसवाली, स्पेशली मी हे पोलिसांबद्दल बोलतो. जेव्हा तुम्ही बाहेरची गाडी दिसल्यानंतर त्या गाडीला त्रास देता, त्या ड्रायव्हरला त्रास देता, त्याच्याकडून 100, 200, 300, 500 उकळण्याचा प्रयत्न करता, तर बाबांनो माझं एक तुम्हाला एक हात जोडून सांगणं आहे. आता हे बाकीच्या राज्यातल्या लँग्वेज नसल्यामुळे, म्हणजे लँग्वेज हे समजत नसल्यामुळे त्यांना ते नाही लक्ष देणार. पण तुम्ही जे 100, 200, 500 घेता ना, तर ते 100, 200, 500 त्या ड्रायव्हरच्या मेहनतीचे. तो जेवढी मेहनत करतो तेवढी तुमच्याच्याने खरंच नाही होणार. तुम्ही नाही करू शकत. 10 दिवस, 15 दिवस, 2 महिने, 4 महिने बाहेर नाही राहू शकत. आणि तो त्यातून ते 100, 200 वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यातला तुम्ही त्याचा घासातला घास तोडताय. तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, त्याचा तो तळतळाटाचा पैसा तुम्हाला नक्की पचेल का? नाही पचणार हो. कारण ते 2 पैसे तो त्याच्या फॅमिलीसाठी वापरणार असतो आणि ते तुम्ही लाच म्हणून घेताय किंवा एंट्री म्हणून घेताय, तर ते तुम्हाला कितपत पोचतील. तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही ते प्रत्येक ड्रायव्हर दारू पिऊनच गाडी चालवत असाल, तर नाही बाबा. 100 मधले 10 नालायक आहेत. मी म्हणाल 10 नालायक आहेत. त्या 10 नालायकांसाठी तुम्ही पूर्ण ते ड्रायव्हरला नाव नका ठेवू. किंवा मी हे पण म्हणल, त्या 10 नालायक पोलिसांसाठी, नालायक पोलिसांचं पण मी तेच म्हणल किंवा RTOचं पण म्हणल की 100, 200 घेणारे ते पोलीस असतील, त्यांच्यामुळे पूर्ण सिस्टीम खराब आहे असं पण नाही म्हणतायत. जे खराब आहेत ते खराब आहेत आणि जे चांगले आहेत ते चांगले आहेत. त्यामुळं जर तुम्हाला चांगलं काम करता येत नसेल ना, तर वाईट गोष्टींचं समर्थन करू नका किंवा वाईट गोष्टींना. आता एखाद्याने, आता माझी गाडी जर अंडर लोडच आहे किंवा मी प्रॉपरली सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवूनच गाडी जर चालवत आहे, तर कशाला मला त्रास द्यायला पाहिजे. किंवा एखादा पोलीसवाला जर चांगला आहे, जसं आता कर्नाटकच्या पोलिसांनी चेक केलं आणि सोडून दिलं, तर ते चांगले आहेत, तर मी कशाला त्यांच्यावरती नाव ठेवल? नाहीच ठेवणार ना. मला पण चांगलंच वाटेल ना. आज माझ्या गाडीला समजा इथं काही पंक्चर झाले किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला, इथं मला कोणी दमदाटी केली, तर मी त्यांनाच फोन करणार ना, 100 नंबरला कॉल करून बोलून घेणार, साहेब मला इथं मदत पाहिजे. त्यांच्याच भरोश्यावरती आहे ना मी या राज्यात. माझ्या घरून किंवा माझा कोणी फ्रेंड सर्कल एवढं लांब तर माझ्यासाठी मदतीला नाही येणार. मी त्यांच्या भरोश्यावरती आहे. ते ड्रायव्हर सगळे त्यांच्या भरोश्यावरती आहे, पोलीस प्रशासनाचे. आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा जरी विचार केला तर ती ड्रायव्हरांमुळेच चालते. कारण ते जेव्हा पळतायत तेव्हा ह्या सिटीमधून त्या सिटीमध्ये, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जात आहेत किंवा कच्छ भुज पासून कलकत्ता, सिलिगुडी पर्यंत जात आहेत, मणिपूर पर्यंत जात आहेत गाड्या, तर त्यांच्यावरतीच देश चालतोय ना. तर नाही ड्रायव्हर स्टिअरिंग वरती बसला तर देश चालेल कसा? हा साधा विचार करण्यासारखा गोष्ट आहे. म्हणजे चांगले आहेत ते त्यांना चांगलंच राहू द्या, जे वाईट आहेत ना त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न करा. काय होतं, तुमच्या एका चुकीमुळे आहे ना ते पूर्ण सिस्टीमला नाव ठेवलं जातं. ते ड्रायव्हर असो किंवा पोलीस असो किंवा तो RTO असो. तुम्ही ज्यावेळेस तुमची ड्युटी जॉईन करता त्यावेळेस तुम्ही शपथ घेता की मी माझं काम 100% प्रामाणिकपणे करल किंवा काय जे काही शपथविधी असेल ते तुम्ही आठवा त्या गोष्टी. जर याच्यातलं कोणी प्रशासनाचं बघत असाल ना, तर तुम्ही ती गोष्ट आठवा. तुम्ही जे 100, 200 घेऊन घरी जाताय, माहिती आहे तुम्हाला वरतून प्रेशर असेल, तर त्या 100, 200 मध्ये तुम्हाला प्रेम नाही भेटणार किंवा एखाद्याचा काय म्हणतो आपण दुवा नाही भेटणार. त्या मागे ती बददुवाच भेटणार आहे. किंवा एखादा ड्रायव्हर जर दारू पिऊनच गाडी चालवत असेल तर ते नाहीये चांगलं. त्याच्यामुळे तुमची फॅमिली विचार करत असते की आज माझ्या वडील गाडी चालवत आहेत किंवा माझा मिस्टर गाडी चालवत आहे, माझा मुलगा गाडी चालवत आहे. आज जर तुमच्या जीवाला काय झालं तर त्यांनी कोणाकडे बघायचं? त्यामुळं प्रत्येक पाऊल टाकताना किंवा प्रत्येक वाईट गोष्टींचं समर्थन करताना तुमच्या फॅमिलीचा विचार करा, तुमच्या सेल्फ रिस्पेक्टचा विचार करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, या विषयावरती बोलायला गेलं तर भरपूर बोलता येईल, पण काय होतं, आपण बोललं 4 चांगल्या लोकांना समजेल, 4 वाईट लोक त्या गोष्टींना बघून इग्नोर करतील.